ಇರೋದು ಪವರ್ ಟೈಮ್ಸ್ ನ್ಯೂಸ್. ನಾನು ನಂದಿನಿ. ಬನ್ನಿ ಇವತ್ತಿನ ಪ್ರಮುಖ ಸುದ್ದಿನ. ಚಾಂದ ಶಿರದವಾಡ ಚಾಂದಪೀರ್ ದರ್ಗಾ ರಸ್ತೆ ಕಾಮಗಾರಿಗೆ ಚಾಲನೆ. 40 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಅನುದಾನ. ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕಿನ ಚಾಂದ ಶಿರದವಾಡ ಗ್ರಾಮದ ಹಳೆಯ ಅಗಸಿಯಿಂದ ಗ್ರಾಮ ದೇವರಾದ ಶ್ರೀ ಚಾಂದಪೀರ್ ದರ್ಗಾವರೆಗೆ ಹೋಗುವ ರಸ್ತೆ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೆ ಚಾಲನೆ ದೊರಕಿದೆ. ಹಲವು ವರ್ಷಗಳಿಂದ ಕಚ್ಚಾ ರಸ್ತೆಯಾಗಿ ಉಳಿದಿದ್ದ ಸುಮಾರು 25 ಕಿಲೋಮೀಟರ್ ಉದ್ದದ ಈ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಮಳೆಗಾಲದಲ್ಲಿ ಸಂಚಾರ ಮಾಡುವುದು ಭಕ್ತರಿಗೆ ತುಂಬಾ ಕಷ್ಟಕರವಾಗುತ್ತಿತ್ತು. ಪ್ರತಿ ಗುರುವಾರ ಮತ್ತು ಅಮಾವಾಸ್ಯೆ ದಿನ ದರ್ಗಾಕ್ಕೆ ಬರುವ ಭಕ್ತರು ಈ ಮಾರ್ಗವನ್ನು ಹೆಚ್ಚು ಬಳಸುತ್ತಿದ್ದು, ಕೆಲವರು ದಂಡವತ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡುತ್ತಾ ದರ್ಗಾಕ್ಕೆ ತೆರಳುವ ಸಂಪ್ರದಾಯವೂ ಇದೆ. ಗ್ರಾಮದ ಬಿಜೆಪಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರ ಮನವಿಯನ್ನು ಗಮನಿಸಿದ ಶಾಸಕಿ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಮತ್ತು ಮಾಜಿ ಸಂಸದ ಅಣ್ಣಾಸಾಹೇಬ ಜೊಲ್ಲೆ ಅವರ ವಿಶೇಷ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಸರ್ಕಾರದ PRED ಯೋಜನೆಯಡಿ ಸುಮಾರು 40 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಅನುದಾನ ಮಂಜೂರಾಗಿದೆ. ಈ ಅನುದಾನದ ಮೂಲಕ ಕಚ್ಚಾ ರಸ್ತೆಯನ್ನು ಗುಣಮಟ್ಟದ ಡಾಂಬರೀಕರಣ ರಸ್ತೆಯಾಗಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಲಾಗುತ್ತಿದೆ. ಭಾನುವಾರ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಶಾಸಕಿ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಹಾಗೂ ಮಾಜಿ ಸಂಸದ ಅಣ್ಣಾಸಾಹೇಬ ಜೊಲ್ಲೆ ಅವರ ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಭೂಮಿ ಪೂಜೆ ನೆರವೇರಿಸಿ ಕಾಮಗಾರಿಗೆ ಅಧಿಕೃತವಾಗಿ ಚಾಲನೆ ನೀಡಲಾಯಿತು. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಹಲಸಿದ್ದನಾಥ ಸಹಕಾರಿ ಸಕ್ಕರೆ ಕಾರ್ಖಾನೆಯ ನಿರ್ದೇಶಕ ರಾಮಗೊಂಡ ಪಾಟೀಲ ಸೇರಿದಂತೆ ಬಿಜೆಪಿ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಹಾಗೂ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ उपस्थितरिद्ದರು. इथं उरूस असताना शिरदवाड पासून इकडं महिला वर्ग जास्त दंडवत घालते, म्हणून आपल्या नेत्यांनी सांगितलं की दंडवतासाठी आपल्याला रोड पाहिजे. तर आज 40 लाख रुपये खर्च करून इथं आता उद्घाटन केलेलं आहे आणि थोड्या 20 दिवसात ते रस्ता देखील चकाचक होईल, डांबरी रस्ता होईल आणि महिलांना ते त्रास दंडवत मध्ये होणार नाही. म्हणून अशा अनेक विविध उपक्रम आपल्या सरकार दरबारी जे योजना आहेत ते इथपर्यंत आणून पोहोचवायचं काम प्रामाणिकपणे आपण केलेलं आहे. आज DCC बँकचे अध्यक्ष म्हणून अण्णांना तुम्ही सगळेजण आशीर्वाद केलाय आणि ते पण फार अभिमानाचं गोष्ट आहे की निप्पाणीतूनच डायरेक्टर म्हणून निवडून आले आणि निप्पाणीलाच अध्यक्ष म्हणून आज बेळगाव जिल्ह्याला निप्पाणीचं प्रतिनिधित्व करतात. हे पण फार महत्वाचं आहे. असंच तुमचं सगळ्यांचं प्रेम विश्वासासाठी आमच्या गावातून जवळजवळ 1.25 किलोमीटर लोक ह्या अगदी दुरावस्थेत झालेल्या रोडवरनं महिला मंडळ हे ते उरसात असं दंडवत घालत येत होतं आणि मला वाटतं 40 ते 50 वर्ष झालं गावकऱ्यांची मागणी होती की हा रस्ता डांबरीकरण व्हावा आणि हा अत्यंत महत्वाचा गावकऱ्यांच्या दृष्टीने आणि ग्रामदैवत्याला जोडणारा हा दुवा आहे. आणि ह्या रोडसाठी अण्णावणीने आज 40 लाख रुपयाचा निधी देऊन हा डांबरीकरणाचं उद्घाटन आत्ताच झालेलं आहे आणि यानंतर थोड्या दिवसात हा सुसज्ज रस्ता निर्माण होईल. याबद्दलही मी अण्णावणीचं आपल्या सर्वांच्या गावकऱ्यांच्या वतीने आभार मानतो. यानंतर इथे उपस्थित असणारे